आंदोलनानंतर तिथे पोलीस स्टेशनला असतानाच मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि आजची भेटायची वेळ त्यांनी ठरवली. त्यांच्याशी फोनवरती बोलताना मी त्यांना एवढंच सांगितलं, म्हटलं याच्या अगोदर देखील आपली चर्चा झाली होती आणि ज्यातनं काही निष्पन्न झालं नाही. उद्याची बैठक तशीच होणार आहे का? ते बोलले नाही, आपण याच्यावरती कॉन्क्रीट सोल्युशन त्याच्यावरती आपण काढू. आणि म्हणून मी आज त्या बैठकीला गेलो. मी काही पत्र झेरॉक्स करायला पाठवली आहेत. ती पत्र ज्यावेळेला येतील त्यावेळेला मी तुमच्या हातामध्ये ती पत्र देईन. त्यातलं या संपूर्ण मागण्यांच्या संदर्भातलं पहिलं पत्र माझं हे 10 ऑगस्ट 2012 मी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. आणि 10 ऑगस्ट 2012 ते आज 12-13 फेब्रुवारी 2014. मुळात ह्या निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतो? आणि हे जसं जसं आता आंदोलन वाढत जाईल असं जसं त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी गांभीर्यपूर्वक चर्चा करायचं त्यांनी ठरवलं. पण ते ठरवत असताना मी जाणून बुजून काही आपल्या प्रसारमाध्यमातले आणि प्रिंट मीडियातले आणि टेलिव्हिजन मीडियातले काही लोक मी बरोबर घेऊन गेलो. सगळ्यांनाच घेऊन जाणं शक्य नव्हतं, कारण नाही ती विचित्र वेगळ्या प्रकारची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स लेवललाच ते सगळं आलं असतं प्रकार. पण एवढ्यासाठीच घेऊन गेलो की ते आपणा सर्वांसाठीच तो एक पुरावा असावा, जेणेकरून जी चर्चा होईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते काही वेगळं बोलतात, मी काही वेगळं बोलते, असली कुठची गोष्ट होऊ नये याच्यासाठी म्हणून मी ते बरोबर लोक होते. त्याच्यामुळे मी आता काय बोलतोय हे तुम्हाला त्यांच्याकडनं समजू शकेलच. जे काही महत्वाचे मुद्दे त्यांच्यासमोर जे मांडले गेले हे आजचं पत्र आहे, तेही त्याची तुम्हाला कॉपी मिळेल. त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी 2-3-4 महत्वाच्या काही गोष्टी आपल्यासमोर सगळ्यांसमोर सांगितल्या. आज मुख्यमंत्र्यांसमोर सांगत असताना त्या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या गेल्या. इथे माझ्याबरोबर संजय शिरोडकर बसलेले आहेत. त्यांनी देखील या सगळ्या विषयावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी आतापर्यंत गोळा करून आज त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. ते बरेच महिने बरेच वर्ष ते या विषयावरती भांडत आहेत. आता काही ज्या काही महत्वाचे जे विषय आहेत त्यातला एक महत्वाचा विषय ते आणले का रे पेपर्स त्यांनी हाच बस आणि याच्यातले हे PWDच्या अंडर असलेले 22 प्रोजेक्ट्स आहेत जे 10 कोटीच्या आतले. म्हणजे साधारणपणे एक शेरी नाला कृष्णा नदी पूल सांगली 7.5 कोटी, सांगली मिरज म्हैसाळा 6 कोटी 20 लाख, सोलापूर बॉर्डर रोड 4 कोटी 95 लाख, नागपूर रस्ता रुंदीकरण 7 कोटी 50 लाख, करमाळा मांगी बायपास 6 कोटी 75 लाख. हे असे सगळे टोल नाके आहेत. त्याच्यात मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की इतकी परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढवली का की ज्याच्यातनं तुम्हाला 10 कोटीच्या आतले प्रोजेक्ट देखील तुम्हाला BOT वरती करावे लागत आहेत आणि तिकडे टोल नाके बसवावे लागत आहेत. आणि मग हे सगळं त्यांना मी जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर मी तुमच्याकडे एक कागद दिला. हे झाले 22 प्रोजेक्ट PWDचे आणि हे किती 6 प्रोजेक्ट आहेत. हे 6 प्रोजेक्ट्स आहेत जे 10 कोटीच्या आतले आहेत, जे MSRDCचे. म्हणून मी त्यांना एक कागद त्यांना जो प्रोड्यूस केला ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधली तुलना याच्यामध्ये आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये नाला सोपारा इथं 6 किलोमीटरचा रस्ता, प्रकल्पाची किंमत 15 कोटी ना 15 कोटी जो 25 वर्षासाठी दिलेला आहे. कन्हान नदीवरील पूल 3 किलोमीटरचा ज्याची किंमत आहे 7.49 कोटी
जो 15 वर्षासाठी दिलेला आहे. वर्धा नदीवरील पूल 6 किलोमीटरचा जो 7.67 कोटी रुपयाचा आहे, जो 23 वर्षासाठी दिलेला आहे. जाम वरोरा चंद्रपूर रेल्वे पूल 6.8 किलोमीटरचा जो 47 कोटी रुपयाचा आहे, जो 25 वर्षासाठी दिलेला आहे. मूर्तिजापूर दर्यापूर रेल्वे पूल 5 किलोमीटरचा आहे, जो 12.37 कोटी रुपयाचा आहे, जो 25 वर्षासाठी दिलेला आहे. बुटीबोरी वर्धा हा 42 किलोमीटरचा रस्ता 54 कोटी त्याचा खर्च आहे, जो 30 वर्षासाठी दिलेला आहे. मालेगाव मेहर 45 किलोमीटरचा रस्ता 27.1 कोटी रुपयाचा, जो 30 वर्षासाठी दिलेला आहे. मेहर सिंदखेड राजा 63.8 किलोमीटर 62 कोटीचा पूल 30 वर्षासाठी दिलेला आहे. वर्धा पुलगाव 64.48 किलोमीटरचा रस्ता 62 कोटी रुपये 30 वर्षासाठी दिलेला आहे. हे झाले महाराष्ट्रातले. आता मी कर्नाटकातले वाचून दाखवतो. तुमकूर होनावर रुंदीकरण 24 किलोमीटर 21.17 कोटी, टोल नाही. बंगलोर मंगलोर दुरुस्ती 26 किलोमीटर 9.75 कोटी रुपये, टोल नाही. सोलापूर मंगलोर दर्जा सुधारण 6 किलोमीटर 2.77 कोटी रुपये, टोल नाही. बंगलोर मंगलोर नूतनीकरण 10 किलोमीटर 5.57 कोटी रुपये, टोल नाही. नीलमंगल हासन 15 किलोमीटर 3.12 कोटी, टोल नाही. बंगलोर मंगलोर मजबूतीकरण भाग 1 23 किलोमीटर 15.2 कोटी रुपये, टोल नाही. पणजी मंगलोर नूतनीकरण 11 किलोमीटर 5.31 कोटी रुपये, टोल नाही. NH 234 नूतनीकरण 19 किलोमीटर 10.79 कोटी रुपये, टोल नाही. शिमोगा मंगलोर 64 किलोमीटर 15.65 कोटी रुपये, टोल नाही. जर बाजूच्या राज्यामध्ये जर या किमतीचे प्रोजेक्ट्स होत असतील आणि तिकडे जर समजा टोल लावले जात नसतील, तर महाराष्ट्रामध्ये 10 कोटीच्या आतल्या प्रोजेक्ट्सना टोल का? हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांच्या समोर आज मांडला गेला. त्या दिवशी मी आपल्याला वाचून दाखवलं त्याप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 2007-11 मध्ये किती अपघात झाले आणि किती मृत्युमुखी पडले आणि किती जण जखमी झाले. तिसरा विषय जो सांगितला रिलायन्सचा पुणे सातारा रस्ता. आता या पुणे सातारा रस्त्याचं प्रोजेक्ट त्यांना कंप्लीट करायचं होतं. शेड्यूल प्रोजेक्ट कंप्लीशन डेट 31/3/2013 होती, जी त्यांना वाढवून दिली. जी प्रोजेक्ट कंप्लीशन डेट 26/1/2014 म्हणजे आता जानेवारीमध्ये 26 तारखेला ती संपलेली आहे त्यांची मुदत. तरीही टोल चालू आहेत. आणि केंद्र सरकारचा निर्णय असा सांगतो की अशा प्रकारची जर समजा प्रोजेक्टची तारीख त्याची ही जर संपलेली असेल आणि प्रोजेक्ट कंप्लीट झालेला नसेल, तर अशा ठिकाणी तुम्ही टोल लावू शकत नाही. तो तुम्हाला टोल बंद करावा लागतो. मी याच्या पुढे मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं हे मी तुम्हाला सांगेनच. वर्धा नदी वरचा टोल परवानगी नसताना, महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली नसताना, तसेच त्या संबंधीचा GR ही काढलेला नसताना नियमबाह्य टोल वसुली वर्षानुवर्षे चालू आहे. उदाहरणार्थ वर्धा नदीवर नाकोडा येथे MSRDCने एक पूल बांधला, तर त्या पुलाच्या टोलसाठी शासनाने GR काढलेला नसताना 2003 पासून 2011 पर्यंत अव्याहत कोट्यवधींची टोल वसुली सुरू होती, असे प्रिन्सिपल अकाउंट जनरल यांच्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे. त्याचा रिपोर्ट खाली दिलेला आहे. पर्यायी रस्ता. या संपूर्ण जेवढे रस्ते बांधले गेले, 4 पदरी 2 पदरी, हे सगळे जे रस्ते बांधले गेले, याला कायद्याने तुम्हाला सर्व्हिस रोड हा बांधावाच लागतो तिथे आजूबाजूला. त्या संदर्भातलं एक फोटोग्राफ मी मुख्यमंत्र्यांना सादर केला. कुठे होतो होता ना याच्यात कोण साईडला
बाजूला. हा तुमचा दाखवला मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, बंगळूर हा तिथला फोटो आहे ज्याचा तुम्हाला नीट दिसत असेल. सर्व्हिस रोड साईडने गेलेले दोन्ही याला साईडने गेलेले. आणि जी गोष्ट तुम्हाला पुरवावीच लागते, द्यावीच लागते, अशा एकही ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रात ही गोष्ट दिसत नाही. मग तिथे एक नियम, आपल्याकडे एक नियम, असं कसं असू शकेल? याच्यावरती ते काय बोलले सांगतोस. दुसरी गोष्ट, संपूर्ण जेवढे रस्ते बांधले ज्याच्यावरती टोल आहेत, अशा कुठच्याही टोलच्या रस्त्यांवरती कुठेही तुम्हाला बाथरूम दिसत नाहीत. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ज्या 2 दिसतात तेवढ्याच, त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत नाहीत. हीच गोष्ट मी त्यांना कर्नाटकातल्या एक्सप्रेसवरची दाखवली की तिकडे एक 2 ते 3 किलोमीटरवरती प्रत्येक ठिकाणी त्यांना बाथरूम देण्यात आलेले आहेत. त्यांचे हे बस थांबे हे जे आहेत, या बस थांब्यांवरती तुम्हाला तिथे बाजूला बाथरूम देण्यात आलेले आहे. हे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा रिलायन्सच्या प्रोजेक्टचा हा अजून काम सुरू आहे, टोल सुरू आहे आणि काम कम्प्लीट नाही. कम्प्लिशन डेट निघून गेलेली आहे, तरी त्यांचं हे अजून टोल वसुली सुरू आहे आणि ती ही पूर्ण सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती त्याचं काम 2000 साली पूर्ण झालं. 2000ला मला असं वाटतं तिथे टोल लावला. तो अजून टोल सुरूच आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्या दरम्यान 2002ला हे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या समोर जेव्हा मांडलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनाही समजेना की याचं काय आहे, आणि त्याचा रिपोर्टही आहे त्यांच्या खात्याकडनंच तो रिपोर्ट आहे. तारीख 10/5/2007ला 50 कोटी आणि तारीख 17/5/2007ला 123 कोटी रुपये MSRDCने MMRDA कडनं कर्ज घेतलंय. आता हे कर्ज का घेतलं? ते कुठे दिलं ते? नाही, त्याचं कारण दिलं होतं ते. हे तिन्ही जी कर्ज घेतली गेली, या तिन्ही कर्जाचं ज्या वेळेला विचारणा केली की हे कर्ज तुम्ही कशासाठी घेतलंय, तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कन्स्ट्रक्शनसाठी आणि रिपेमेंटसाठी. आता कन्स्ट्रक्शन होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती लोन कशासाठी घेतात, कशासाठी कर्ज काढतात? मग हे जवळपास 200 कोटी 225 कोटी रुपये कुठे गेले? कोणाला काही पत्ता नाही, कोणाला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. हा येणेगूर उस्मानाबाद जिल्ह्यातला त्याची मी सांगितलं त्याप्रमाणे, त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही काय करणार, तो केंद्र सरकारने लावलेला आहे, पण तरीही आम्ही तो बंद करण्याचा प्रयत्न करू. पण मी म्हटलं की तो बंद करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आमच्या लोकांनी तो बंद केलेला आहे म्हटलं. आणि तिथल्या लोकांशी बोलल्यानंतर त्याचं आमच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग पण आहे. त्या टोल नाक्यावरती जो माणूस ते सगळं ऑपरेट करत होता त्याचं त्यांनी असं दिलंय की आम्हालाही माहित नाही. PWDच्या रिपोर्टमध्ये दिलंय की हा टोल जो आहे हा रस्त्यासाठी नसून, ब्रिजसाठी नसून, हा निरंतर चालू राहील. त्या निरंतरला काय अर्थ आहे? हे सगळे विषय. त्याच्यानंतर अपघाताचा जो आहे भाग, मी म्हटलं ह्या संपूर्ण जेवढे रस्ते बांधले ज्याच्यावरती टोल आहेत, बाकीचेही रस्ते आहेत पण ज्याच्यावरती खास करून टोल आहे, जिकडे लोक पैसे भरतायत, त्या संपूर्ण रस्त्यावरती कुठेही तुम्हाला ज्याला एक रोड डिसिप्लिन, गाड्या तिथूनच चालतायत असं काही दिसतंय, असली कुठचीही गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे रात्री जे काही ट्रक्स दिसतात त्याला टेल लॅम्प्स नाहीत. जवळ आल्याशिवाय कळत नाही की तुमच्या समोर एक फ्युएलने भरलेला टँकर असतो. आणि असे असंख्य अपघात आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत ज्याच्यामध्ये हकनाक माणसं मारली जात आहेत, पण याच्यावरती कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही. तिकडे कुठचीही ॲम्ब्युलन्सेस सर्व्हिस नाही,
कुठच्याही इमर्जन्सी तुम्हाला कॉल केल्यावरती कोणी तिकडे तुम्हाला काही वाचवायला येईल, काही बघायला येईल, काही नाही. ट्रॉमा सेंटर्स नाहीत. आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये दिलं पाहिजे असं सरकारने सांगितलं, केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. हे सगळं तुम्ही दिलं पाहिजे आणि तरी दिलं गेलं नाहीये. आणि त्याच्यावरती आज मुख्यमंत्री म्हणतात की नाही, आमच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत. चुका झाल्या? एवढी हकनाक माणसं मेल्यानंतर आज तुम्ही फक्त एक सिंपल स्टेटमेंट करताय आमच्याकडनं चुका झाल्यात? आणि मग आज त्यांच्याकडनं ज्या आम्ही गोष्टी त्यांना सांगितल्या, ए बाबा तिकडे पंखा बंद करून कोणीतरी टेकला त्याला. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी आज सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर साक्षीने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी मला असं वाटतं आपल्या समोर सांगणं आवश्यक आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आत टोलचं नवं धोरण आम्ही आणू आणि त्यात केलेल्या ह्या ज्या सगळ्या चांगल्या ज्या सूचना आहेत ह्या त्याच्यामध्ये आम्ही त्याचा अंतर्भाव करू. बीओटी तत्वावरील धोरणात चुका झाल्या आहेत म्हणून या धोरणाचा पुनर्विचार करू बीओटीचा. आणि हेही ते बोलता बोलता बोलले की आज मोबाईलवरती पण मोबाईलच्या पण अनेक गोष्टी खाजगीकरणामध्ये गेल्यावरती त्याच्यामध्ये देखील अनेक घोटाळे आपल्याला आढळत आहेत. तसेच या देखील रस्त्यांच्या प्रकरणामध्ये जे बीओटी वरती दिलेले आहे त्याच्यामध्ये देखील अनेक घोळ आम्हाला आढळत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणतोय. 1,50,00,000 ते 10 कोटीपर्यंतचे टोल नाके बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर या आचारसंहिता लागायच्या आत आम्ही घेऊ. म्हणजे साधारणपणे हे 22 अधिक हे 6, 28 हे टोल नाके या संदर्भातला आहे. 22 अधिक 6. तिथे बोलताना, कारण ते कसं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलायला गेलो होतो पण त्यांना त्या खात्याचे मंत्री आणणं हे स्वाभाविक होतं, त्याच्यामुळे मफलर देखील तिकडे होते. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या तिकडे की मला राज्य सरकार एवढंच बजेट देतं आणि मग त्या बजेटमध्ये मला बाकीचे रस्ते करावे लागतात आणि मग फक्त इतक्याच टक्के रस्ते हे टोलसाठी आहेत आणि बाकीच्या रस्त्यांसाठी. प्रश्न असा आहे, मी ज्यावेळेला हे मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की ते जे रस्ते बांधले जातात ते रस्ते त्याचं काम सातत्याने कसं चालू राहतं. जर तो रस्ता जर समजा तुम्ही बांधलात आणि त्या रस्त्याला जर समजा 10, 12, 15 वर्ष 20 वर्ष जर काही होणार नसेल तर तुमच्या बजेटमधले पैसेच वाचणार आहेत ना. दरवर्षी तुम्हाला त्याच रस्त्यांसाठी तुम्हाला बजेटमध्ये तुम्हाला प्रोव्हिजन करायला लागते आणि तुम्ही तेच रस्ते परत नव्या कंत्राटदारांना देऊन तुम्ही त्याच रस्त्यांवरती परत बांधताय आणि त्याच्यावरती परत खड्डे होत आहेत. ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे, हे थांबूच शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि त्याची देखील त्याचा रिव्ह्यू घेत आहेत. मी म्हटलं की चांगले कंत्राटदार जोपर्यंत तुम्ही नेमत नाही, असली जर कामं देत राहिलात तर हे कधीच राज्य सरकार दरवर्षी बजेट काढत राहील आणि दरवर्षी तेच रस्ते होत राहतील, कधी पूर्ण होणारच नाही ती. त्याच्यानंतर जे टोल नाके बंद केलेले आहेत असं अनेक ठिकाणी आढळले की ते टोल नाके बंद जरी झालेले असले, सरकारने बंद केलेले जरी असले तरी त्याचे जे बूथ असतात ते तिकडे आहेतच. आणि असं अनेक ठिकाणी दिसतंय की ते जे बूथ आहेत ते अनधिकृतरित्या चालवले जात आहेत, कारण लोकांना समजतच नाही यातला बूथ कुठचा काढलाय आणि कुठचा गेलाय तो समजतच नाही. तर त्या संपूर्ण जिकडे बंद झालेले आहेत ते संपूर्णच्या संपूर्ण ते बूथ राज्य सरकार पुढच्या काही दिवसात डिमॉलिश करते असं त्याच्यात त्यांनी सांगितलंय. ते या सगळ्या आचारसंहितेच्या आत. हा दुसरा म्हणजे हे सगळे जेवढे टोल आहेत, जेवढे ज्या रस्त्यांवरती टोल लावण्यात आलेले आहेत, या रस्त्यांवरती जे टोल आहेत या संपूर्ण टोलवरती कुठेही गाड्या किती जात आहेत आणि येत आहेत हे मोजले जात नाहीत. हे याच्या अगोदर मोजले गेले नव्हते, याच्या पुढेही म्हटलं मोजले गेले नाही तर काय करणार. सो त्याच्यासाठी ते आता एक यंत्रणा लावत आहेत, त्याच्यासाठी एक वेगळा सर्व्हर ते आता लावणार आहेत, ज्याच्यासाठी एक CCTV कॅमेराचं तिथे प्रोव्हिजन प्रत्येक टोल नाक्यावरती करणार आहेत. त्याच्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत त्यातलं एक काही
काही टेक्निकल काही नवीन काही गोष्टी आहेत ज्या मी त्यांना सांगणार आहे की या गोष्टी तुम्ही कराव्यात की ज्याच्यातनं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गाडी ही तिकडनं जाईल ती गाडी पूर्णपणे रजिस्टर होईल आणि दिवसभरामध्ये किती गाड्या गेल्या आणि किती गाड्या आल्या याचं संपूर्ण नोंद तुमच्या हातामध्ये राहील, जेणेकरून ती त्या टोलवाल्यांच्या हातामध्ये राहणार नाही. कारण ते काय कॅशचा व्यवहार आहे तो संपूर्ण. त्या कॅशच्या व्यवहारामध्ये ते सांगतच नाहीत किती गाड्या गेल्या आणि किती नाही गाड्या गेल्या, त्याच्यामुळे ती कॅश संपूर्णपणे आत जाते. त्याच्यावरती ते नियंत्रण आणायचं म्हणतायत या आचारसंहितेच्या आत. मी त्यांना सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती ऑडिटर नेमत नाही, त्या संपूर्ण टोलच्या याच्यावरती त्याचं ऑडिट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही हे सर्व टोल नाके बंद करावेत ही मी त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे. ते आर्थिक बाजू सगळ्या बघून त्याच्यावरती निर्णय घेतील. त्याच्यानंतरचा माझा निर्णय मी आपल्याला सांगेनच, तो भाग वेगळा. त्याच्यानंतर टोल ठरवण्याचं जे सूत्र आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो योग्य पद्धतीने वापरला जात नाहीये आणि दीडपट दुप्पट टोल आकारणी केली जाते या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे टोल आकारणीच्या सूत्राबाबत योग्य ते मूल्यमापन करू असं त्यांनी आता सांगितलेलं आहे. त्यातला अजून एक महत्वाचा निर्णय म्हणजे आम्ही एक पत्र त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना याच्या वतीने 17/11/2011 एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र दिलं होतं की राज्यामधल्या ज्या एसटी आहेत या एसटीला टोल हा तुम्ही माफ करावा. हे 2011 साली दिलेलं पत्र होतं. त्याच्यानंतर परत त्यांना ह्या गोष्टींची मध्यंतरी आठवण करून दिली आणि मला असं वाटतं येत्या अधिवेशनामध्ये ते या आता ते पण आचारसंहितेच्या आतच महाराष्ट्रातले सर्व एसटी जेवढी आहे ही या टोलच्या बंधनातनं मुक्त होणार आहे. त्यांना टोल याच्या पुढे लागणार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं. त्याच्यानंतर टोलवरती ही मागणी त्यांनी आता कारण सगळ्याच त्यांचे MSRDC पासून PWD पासून सगळे केंद्र सरकारचे सगळ्याच अधिकाऱ्यांनी त्यांनी तिकडे बोलवलेलं होतं आणि त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधली एक महत्वाची सूचना म्हणजे 24 तासाच्या आत जर समजा तुम्हाला एका जागी जाऊन जर परत रात्री तुम्हाला परत यायचं असेल तर जिकडे दुप्पट पैसे भरावे लागतात तिकडे तुम्हाला दीडपट पैसे आकारणी करावी ही जी मागणी होती तीही त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याचीही अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. अजून काय राहिलं बाळा? तुला काय बोलायचंय? क्रॅम्प आला. सकाळी बघायला पाहिजे होते, तिकडे पण आला होता. खाली पडतील. ठीक आहेस ना? दुसरा एक महत्वाचा निर्णय म्हणजे ठाण्यावरून जी लोक येतात आणि जे ऐरोळी मार्गे नवी मुंबई आणि पुण्याला जातात त्यांना जवळपास 2.5 किलोमीटरच्या आत 2 वेळा टोल भरायला लागतो 30-30 रुपयाचा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं, म्हटलं एकदा ठाणा त्यांनी टोल दिल्यावरती परत ऐरोळीला कशाला टोल लावताय? म्हटलं ती रिसीट दाखवून त्याला पुढे जाता येत नाही का? तर त्याच्यामुळे तोही निर्णय ते आता तातडीने तो निर्णय आता ते करतायत की ज्याच्यातनं, कारण तिकडे ते अधिकारी आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की एक कुठचा रस्ता आहे तो त्यांचा, एक MSRDCचा आणि एक केंद्र सरकारचा. तर मी म्हटलं अहो लोकांना याच्याशी काय देणं घेणं नाही ना, तो केंद्राचा आहे का MSRDCचा आहे का PWDचा आहे. म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनात तो रस्ता आहे. तुम्ही एकाच 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती 2-2दा टोल कसे काय लावता? त्याच्यामुळे तो ठाण्यावरून आता येताना किंवा ऐरोळीवरून ठाण्याला जातानाचा एकदाच टोल भरावा लागणार आहे, 2-2दा टोल भरावे लागणार नाही. हे या सगळ्या प्रकारचे गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. अजून टेक्नॉलॉजिकली अजून ज्या काही गोष्टी आम्हाला या बूथवरती ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या आम्ही लवकरच एक दुसरं निवेदन त्यांना आम्ही देणार आहोत की टेक्नॉलॉजिकली काय काय गोष्टी करता येतील ज्याच्यातनं या संपूर्ण हे जे कंत्राटदार आहेत यांना कुठचीही मुभा मिळणार नाही चोरी करायला आणि काही गोष्टी लपवायला.
तर त्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आम्ही त्यांना सांगणार आहोत, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. हां, त्याच्यानंतर म्हटलं की जिकडे गाड्या रजिस्टर होतात ते डिपार्टमेंट RTO देखील सरकारचंच आहे. मी म्हटलं तुम्हाला ही गोष्ट कळू शकते की किती गाड्या रोज रजिस्टर होतात आणि दरवर्षी त्याचं प्रमाण कसं 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 वाढतंय. आणि एखाद्या रस्त्यावरती जर समजा गाड्यांचं प्रमाण जर वाढत असेल तर टोलची किंमत ही कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? ती कमीच व्हायला पाहिजे ना. तिथली टोलची किंमत ही कमी व्हायला पाहिजे, ती वाढू शकत नाही ना. जर गाड्यांचं प्रमाण वाढणार असेल, तुम्ही काही ठराविक गाड्यांसाठी एक टोलची किंमत लावली, त्या प्रमाणात जर समजा तिथे गाड्या जर वाढणार असतील तर टोलची किंमत ही खाली यायला पाहिजे. ती वाढते कशी काय? तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घेऊन ते येणाऱ्या आचारसंहितेच्या आत ते या सगळ्या गोष्टींचा निर्णय करणार आहेत. ते निर्णय आचारसंहितेच्या आत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर. पण तोपर्यंत ते त्यांचा निर्णय या सगळ्या गोष्टींचा होईपर्यंत महाराष्ट्रात कोणीही टोल भरायचा नाही. जोपर्यंत या गोष्टींचे निर्णय होत नाहीत तोपर्यंत कोणीही टोल भरणार नाही. आणि ते जे आंदोलन आहे टोल न भरण्याचं, हे आमचं चालूच राहील जोपर्यंत या गोष्टींचा निर्णय सरकारकडनं होत नाही. अन्यथा हे दरवेळेला हे काहीतरी गोष्टी सांगत असतात की आम्ही ही गोष्ट करू, आम्ही ही लवकरात लवकर आणू, आम्ही ह्या सगळ्या आणायचा प्रयत्न करू वगैरे, हे सगळं चालू असतं. पण तरी हे आंदोलन माझं चालूच राहणार आणि याच्यावरती त्यांचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात आम्ही देखील टोल भरणार नाही. आणि माझी जनतेला देखील विनंती आहे, तुम्ही देखील टोल भरू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.